नमस्कार मित्रांनो, तुमचा तलाठी भरती 2023च्या परीक्षेचा अभ्यास जोरात सुरू आहे आणि आपण देखील सराव प्रश्नपत्रिकेकडे वळालेलो आहोत। त्यापैकी आपण इंग्रजी व्याकरण आणि मराठी व्याकरणाचा सराव करत आहोत। कारण की इंग्रजी आणि मराठी व्याकरणाच्या सरावामध्येच आपल्याला कळतं की 50% जो आपल्या प्रश्नपत्रिकेचा भाग आहे तो या दोन भागामध्ये विभागलेला आहे, मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण। आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की दोन्ही व्याकरणांमध्ये बऱ्यापैकी सुसंगती आहे। म्हणजे तुम्ही इंग्रजी व्याकरणाचा नीट अभ्यास केला तरी तुम्हाला मराठी व्याकरण समजू शकतं आणि मराठी व्याकरणाचा अभ्यास इंग्रजी व्याकरणाच्या माध्यमातून केला तरी तुम्हाला त्याची मदत होऊ शकते। म्हणून आपण एक डबल धमाका आपण उद्याच्या भागात बघूया। आज आपण बघणार आहोत या सराव प्रश्नांमध्ये आपण आपलं लक्ष कसं केंद्रित केलं पाहिजे, कमीत कमी वेळामध्ये आपला प्रश्न कसा वाचून झाला पाहिजे, तो वाचून समजून घेतल्यानंतर नेमका आपला फोकस कशावर गेला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं चारही पर्याय ज्यावेळी आपल्याला योग्य वाटायला लागतात किंवा चारपैकी दोन योग्य वाटायला लागतात त्यावेळी सर्वात महत्त्वाचा पर्याय आपण कसा समजून घ्यायचा आणि बरोबर त्याच्यावर टिक करायची ही गोष्ट आज आपण बघणार आहोत। त्यापैकी पहिला प्रश्न आहे आपला, पॉइंट आउट द करेक्ट अँटोनिम ऑफ अप्रूव्ह ऑफ द। म्हणजे बाकीचं तुम्हाला वाचण्याची गरज नसते, म्हणजे पूर्ण प्रश्नच वाचला पाहिजे असं नसतं। याच्यामध्ये काय तुम्हाला पिक पॉइंट करायचं पॉइंट करायचं, काय पॉइंट करायचं, करेक्ट अँटोनिम पॉइंट करायचं कशाचा, अप्रूव्हचा। बाकीचं तुम्ही सोडून दिलं तरी देखील चालू शकतं। आणि ही फास्टेस्ट रीडिंग मेथड असते, स्किमिंग मेथड असते, स्कॅनिंग मेथड असते, ती तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे। आणि म्हणून अप्रूव्ह मध्ये काय, डिसअप्रूव्ह मध्ये अप्रूव्ह, डिसअप्रूव्ह आणि रिजेक्ट हे त्याचे नकारात्मक। अप्रूव्ह म्हणजे मान्यता देणे, ओके। मग ॲक्सेप्ट हा त्याचा अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द असू शकत नाही, म्हणजे हा कट होतो, राईट। प्रूफ म्हणजे सिद्ध करणे, हा पण कट होतो। मग आता रिजेक्ट आणि डिसअप्रूव्ह यामध्ये गोंधळ असतो, म्हणजे ॲक्सेप्ट करण्याला आपण रिजेक्ट म्हणू शकतो, पण तो अप्रूव्हला आपल्याला डिसअप्रूव्ह असंच म्हणायला लागेल। आणि म्हणून आता आपलं उत्तर काय असणार आहे, डिसअप्रूव्ह असायला पाहिजे, डिसअप्रूव्ह। आणि हे कशातून येतं, तुम्ही सतत त्या शब्दांच्या सानिध्यात राहिल्याने, त्यांच्या संगतीत राहिल्याने। तसंच आपला दुसरा प्रश्न आहे सिलेक्ट म्हणजे दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, काहीतरी करायला सांगितलं, ते काय करायला लावलेलं आहे, सिलेक्ट करायला लावले, राईट। सिलेक्ट करायला काय सिलेक्ट करायचंय, करेक्ट स्पेलिंग। बाकीचं तुम्ही वाचलं नाही तरी चालेल, फक्त एवढंच काहीतरी तुम्हाला करायला लावलेलं आहे। आणि म्हणून सिलेक्ट करेक्ट स्पेलिंग, कशातून करेक्ट स्पेलिंग आपण सिलेक्ट करणार आहोत, तर खाली जे 4 ऑल्टरनेटिव्ह आपल्याला दिलेले आहेत त्यातूनच करायला लागणार आहेत। म्हणजे मी खूप धाडसाने तुम्हाला हे सांगतोय की तुम्ही बिंदास फक्त 2 शब्द वाचूनही जर तुमचा प्रश्नाचा अर्थ तुम्हाला कळून जात असेल तर बाकीच्या पूर्ण वाक्य वाचण्यामध्ये किंवा ते पूर्ण प्रश्न वाचण्यामध्ये आपला वेळ अजिबात वाया घालवू नका, सरळ सरळ तुम्ही उत्तराकडे जा। सो सिलेक्ट काय, करेक्ट स्पेलिंग। आणि करेक्ट स्पेलिंग या 4 मध्ये एक आहे अबहॉरन्स असा शब्द आहे। आपण करेक्ट स्पेलिंगसाठी एक व्हिडिओ घेतला होता, त्याची म्हणजे कॉमनली जे स्पेलिंग मिस्टेक्स आपण करतो त्याचा एक छोटासा व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे, जरूर ती लिंक बघा, ओपन करा। म्हणजे आपल्याला कळतं की डबल एस मध्ये आपली मिस्टेक होते, डबल सी मध्ये आपली मिस्टेक होते, डबल पी मध्ये आपली मिस्टेक होते, किंवा असं डबल आर मध्ये आपली मिस्टेक्स होते। म्हणजे डबल आर घ्यायचा की नाही घ्यायचा, एन सी घ्यायचा की ई एन सी घ्यायचा, एन टी घ्यायचा की ई एन टी घ्यायचा, अशा खूपच अशा साधारण मिस्टेक्स, सामान्यपणे होणाऱ्या मिस्टेक्स चा आपण विचार त्यामध्ये केलेला आहे। आणि म्हणून अबहॉरन्स मध्ये कुठलं स्पेलिंग बरोबर आहे, आणि हे तुम्हाला वाचनातून येणार आहे, सतत ते स्पेलिंग्स बघितल्यानंतर येणार आहे, त्या पद्धतीचा पॅटर्न स्पेलिंगचा समजून घेतल्यानंतर येणार आहे। म्हणून इथे काय अबहॉरन्सचा, अबहॉरन्स ज्याच्यामध्ये डबल आर आहे आणि त्याच्यानंतर ई एन सी आहे, काय आहे, ए एन सी का ई एन सी, तर इथे ई एन सी आहे, नाहीतर अबहॉरन्स। आणि हा पण अबहॉरन्स आहे म्हणजे हा तर कट होतो, हा पण कट होतो, राईट। पण मग हे दोघं राहिल्यानंतर दोघांमधला फरक काय राहतो, याच्यामध्ये पण डबल आर आहे, याच्यामध्ये पण डबल आर आहे, परंतु याच्यामध्ये डबल आर नंतर ई एन सी ई असा उच्चार आहे आणि याच्यामध्ये ए एन सी असं स्पेलिंग बनलेलं आहे। सो ई एन सी इज द राईट स्पेलिंग, अबहॉरन्स। नेक्स्ट आपण बघूया, द न्यूजपेपर रॉंगली डॅश डॅश द स्टेटमेंट टू द होम मिनिस्टर। आता हा प्रश्न तुम्हाला पूर्ण वाचायला लागेल, कारण की सेंटेन्स हे पूर्ण एक वाक्य आहे आणि या पूर्ण वाक्याचा अर्थ तुम्हाला समजल्यानंतरच
या 4 पर्यायांपैकी एक पर्याय तुम्ही तिथे परफेक्टली करेक्टली देऊ शकतात. काय आहे? द न्यूजपेपरने सब्जेक्ट आहे तो रॉंगली, चुकीच्या पद्धतीने. डॅश डॅश द स्टेटमेंट टू द होम मिनिस्टर, म्हणजे होम मिनिस्टरला ते स्टेटमेंट त्याच्या नावाने खपवलं, चिपकवलं, लावलं. मग त्यासाठी आपल्याला काय घेता येणार आहे? लेट अस सी. अप्लाइड, ॲट्रिब्युटेड, अलॉटेड और असाइन्ड. आता हे सगळ्यांचा अर्थ देणे, त्याला देणे, काहीतरी काम देणे असंच आहे. परंतु इथे अलॉट करणे ही जी गोष्ट आहे, अलॉट कोण करतं? अलॉट कोण करतं आपल्याला गोष्टी? जनरली जे आपले सुपिरियर असतात ते गोष्टी अलॉट करतात. एक. दुसरं, अप्लाय कोण करतं? आपण स्वतःला अप्लाय करतो. दुसरी गोष्ट. असाइन कोण करतं? टीचर्स असाइन करतात काही कामं, किंवा बॉस असाइन करतो काही कामं ती. परंतु जी नवी दुसरी एजन्सी असते ती ॲट्रिब्यूट करते. नो, सो द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज ॲट्रिब्युटेड. काय असं असलं पाहिजे याचं उत्तर? ॲट्रिब्युटेड असं असलं पाहिजे. नो. नेक्स्ट आपण जाऊया आणि बघूयात ती काय आहे याच्यामध्ये. सिलेक्ट द वर्ड और फ्रेज विच इज नियरेस्ट इन द मिनिंग ऑफ द कॉर्पोरल. हा देखील प्रश्न आपल्याला पूर्ण वाचून घ्यायला लागेल की काय सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट काय करायचं आपल्याला? सिलेक्ट करायचं आहे. वर्ड सिलेक्ट करायचा आहे किंवा फ्रेज सिलेक्ट करायची आहे जी कशाच्या नियरेस्ट जाते? कॉर्पोरल या वर्डच्या नियरेस्ट जाते. कॉर्पोरल, कॉर्पोरल, कॉर्पस पासूनचा तो शब्द आहे. कॉर्पस पासूनचा शब्द आहे. शरीरासाठी तो वापरतात, म्हणून इथे शरीरासाठी वापरतात. तर इथे स्पिरिच्युअल म्हणजे आत्मिक, बौद्धिक, आत्मिक किंवा त्याला आपण खूप असं स्पिरिच्युअल वगैरे म्हणतो. मॉरल म्हणजे नैतिक, इंटेलेक्च्युअल म्हणजे बौद्धिक, आणि मग उरतो काय? फिजिकल. आणि फिजिकल हा कॉर्पोरलला जातो ना. या पद्धतीने आपल्याला थोडं लॉजिक वापरायचं असतं की नेमकं कॉर्पोरल हा शब्द मी कसा घेऊ. त्याला बौद्धिक याच्यात नाही घेता येणार, नैतिक याच्यात पण नाही घेता येणार. ह्या सगळ्या अब्स्ट्रॅक्ट टर्म आहेत. नो, अब्स्ट्रॅक्ट म्हणजे अमूर्त संकल्पना आहेत. कुठल्या? मॉरल, इंटेलेक्च्युअल आणि स्पिरिच्युअल. आणि कॉर्पोरल ही कॉन्क्रीट टर्म आहे. नो, कॉन्क्रीट म्हणजे भौतिक टर्म आहे, ती मूर्त स्वरूपातली टर्म आहे. आणि आपलं शरीर देखील जे जे काही फिजिकल आहे ते मूर्त स्वरूपात असतं, म्हणून त्याचा आपण काय घेतलेला आहे? इथे फिजिकल असा अर्थ घेतलेला आहे. फॅस्टिडियस. आता फॅस्टिडियस हा खूप विशेष प्रकारचा शब्द आहे. नो, इट्स अ व्हेरी स्पेशल काइंड ऑफ वर्ड. की एक्झॅक्टली फॅस्टिडियस साठी आपल्याला काय? फॅस्टिडियस रिफर्स टू द पर्सन. आता हे तुम्हाला कुठे समजेल? फॅस्टिडियस कुणाला म्हणायचं? म्हणजे वन वर्ड फॉर द पर्सन, वन वर्ड फॉर द थिंग, अशा प्रकारचं जे चॅप्टर आहे, तुम्ही कुठल्याही तलाठी परीक्षेचं ठोकळा घेतला की तुम्हाला हे चॅप्टर तिथे सापडणार आहे. राईट. आणि चॅप्टर सापडल्यानंतर तुम्हाला तिथे की द पर्सन हू इज व्हेरी नाईव्ह, त्याला काय म्हणायचं? नो, म्हणजे कुठल्या व्यक्तीला काय म्हणायचं? डिफायनेशनल आपण ज्याला म्हणतो, त्यामध्ये की फॅस्टिडियस रिफर्स टू द पर्सन काय काय इज डिफिकल्ट टू प्लीज, लाइक्स टू मच ऑफ फॅशन, फास्ट, फ्रिक्वेंटली, इज ऑलवेज क्वाइट. म्हणजे जनरली काय होतं, ज्यांनी वाचनच केलं नाही, मुळात काहीच अभ्यास नाही केलेला आहे, ते काय करतील की फास्टिडियस आणि फास्ट असा अर्थ जोडण्याचा प्रयत्न करू शकतात. नो, आता इथे क्वाइट तर अजिबातच येणार नाही. नो, मग ते म्हणतात लाईक्स टू मच ऑफ फॅशन. इथे फॅशनचा काय अर्थ आहे? तो काही संबंध नाही. काही जोडू शकतात. इथे FAS आहे, इथे पण FAS आहे, मग असू शकतो. मग ते कॅन्सल करायचं आणि इकडे जायचं. म्हणजे आपण एकदम सुपर असतो. नो, वी आर व्हेरी सुपर ॲट द टाइम ऑफ द एक्झामिनेशन. जेव्हा आपण त्या एक्झामिनेशनला जातो तर आपण आपलं एक वेगळ्याच प्रकारचं लॉजिक घेऊन जातो. मेटा लॉजिक असतं, लॉजिकच्या बियॉन्ड असतं ते. पण तसं न करता आपण थोडंसं ज्ञानावर आधारित आपला मेंदू जर तिथे घेऊन गेलो तर जास्त सोपं जातं. सो फॅस्टिडियसचा मराठीमध्ये खूप चांगला अर्थ आहे. त्याला चोखंदळ म्हणतात. काय म्हणतात मराठीमध्ये? चोखंदळ. चोखंदळ म्हणजे काय? की जो खूप बघतो. बायका बघा, तुम्ही साडीच्या दुकानात गेला की खूप चोखंदळपणा करतात. म्हणजे त्यांना 50 साड्या, 100 साड्या दाखवल्या तरी त्यांचं मन भरत नाही. त्यांना तो सेल्समन लगेच प्लीज करू शकत नाही, म्हणजे खुश करू शकत नाही की ही साडी घ्या असं. पुरुषांमध्ये काय असतं, जनरली बॉईज किंवा मेन, ते गेले 2-4 शर्ट्स बघितले की त्यातला एक घातला, चांगला दिसतो, निघाले. पण स्त्रियांमध्ये हा चोखंदळपणा आपल्याला आवर्जून शॉपिंगच्या बाबतीत बघायला मिळतो. आणि म्हणून आपण काय, इज डिफिकल्ट टू प्लीज. प्लीज म्हणजे खुश करणे. ज्यांना
खुश करणं अतिशय अवघड असतं किंवा खुश होणं अतिशय अवघड असतं, टू बी प्लीज्ड, त्या लोकांसाठी आपण, चोखंद लोकांसाठी आपण फॅस्टिडियस असा शब्द वापरत असतो. म्हणजे कोणत्या डेफिनेशनसाठी कुठला ॲडजेक्टिव्ह आपल्याला वापरायचा आहे ते देखील चॅप्टर आपण घेतलेलं आहे, तुम्ही नक्की ते बघा प्लीज. नेक्स्ट इज द थिंग चूज, म्हणजे आता तुम्हाला निवड करायची आहे फ्रॉम अमंग द गिवन ऑल्टरनेटिव्ह द मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज. जी अंडरलाईन फ्रेज आहे ही, नो, पुट अप विथ, पुट अप विथ, ह्या अंडरलाईन फ्रेजच्या जो अर्थ आहे तो इथे दिलेला आहे. चारपैकी एक अर्थ आहे काहीतरी, अबॉलिश, बिअर, वॉच किंवा रिमूव्ह. ओके, पण आता पुढचा अर्थ म्हणजे काय, आपण जनरली म्हणतो की ठेवणे, पण पुटअप विथ ही काय झाली आहे, त्याची एक वर्बल फ्रेज तयार झालेली आहे. आणि आपण प्रेपोजिशनल फ्रेजेसमध्ये, वर्बल फ्रेजेसमध्ये, नाउन फ्रेजेसमध्ये, ॲडजेक्टिव्ह फ्रेजेसमध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे, सांगितलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर या सगळ्या लिंक्स बघा आणि चॅनलला व्हिजिट करून एकदा म्हणजे पटपट ह्या सगळ्या गोष्टी बघून परीक्षेसाठी तुम्ही तयार राहा. सो व्हॉट इज दॅट, द चेअरमन रिक्वेस्टेड द गेस्ट टू पुट अप विथ द इनकन्व्हिनियन्स. आता याच्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगायला चाललो आहे, किंवा मग मी तुम्हाला ती शेवटी सांगतो, म्हणून तोपर्यंत तुम्ही हे सगळं म्हणजे बघत राहा. नो, शेवटपर्यंत व्हिडिओ का बघायचा आहे तुम्हाला, कारण की कदाचित शेवटी मी तुम्हाला एखादी जास्त महत्त्वाची गोष्ट आज सांगणार आहे की मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स जे मराठीचे आणि इंग्रजीचे आहेत ते लवकर समजून घेण्यासाठी काय केलं पाहिजे, त्याचं पटकन उत्तर देण्यासाठी देखील काय केलं पाहिजे ते आपण बघणार आहोत. सो द चेअरमन रिक्वेस्टेड द गेस्ट टू पुट अप विथ द इनकन्व्हिनियन्सेस. आता पुट अप विथचा अर्थ काय होतो, पुट अप विथचा अर्थ होतो सहन करणे. काय होतो त्याचा अर्थ, बिअर, सहन करणे. की कृपया चेअरमनने रिक्वेस्ट केली त्या गेस्टला की आम्ही जे तुम्हाला जे इनकन्व्हिनियन्स झालेले आहेत, ज्या गैरसोयी झालेल्या आहेत त्या तुम्ही सहन कराव्यात. आणि सहन करण्यासाठी आपण टॉलरेट, पुट अप विथ, बिअर अशा पद्धतीचे शब्द वापरतो. शब्दाला कधी कधी फ्रेज म्हणून पुट अप विथ असं देखील आपण वापरत असतो. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंटली टू बी नोटिस्ड दॅट की आपल्याला जे चॅप्टर्स अलॉट केले गेलेले आहेत, जे काही इंग्रजीचं ग्रामर, मराठीचं ग्रामर अलॉट केले गेलेलं आहे, तर ते खूप स्पेसिफिक आहे आणि त्याच्यावरच आधारित जर आपल्याला प्रश्न विचारले जात असतील तर जरूर आजही 4, 5, 6 दिवसाचा वेळ तुमच्या हातात आहे. दिवस रात्र अभ्यास करून या सगळ्या चॅप्टर्सला एकदा का होईना नजरेखालून तुम्ही घालून घेतलं पाहिजे. सो पुट अप विथचा अर्थ काय होतो इथे या अंडरलाईन फ्रेजचा, बिअर, सहन करणे, नॉट रिमूव्ह, वॉच, अबॉलिश. आता हे लॉजिकली पण कसं नाही होणार आहे, चेअरमनने रिक्वेस्ट केली कोणाला, गेस्टला, की तुम्ही काय करा, रिमूव्ह करा इनकन्व्हिनियन्स. गेस्ट कसा रिमूव्ह करणार, म्हणजे आपण गेस्टला सांगू की तुम्ही गैरसोय रिमूव्ह करा, नाही, म्हणजे रिमूव्ह हा शब्द इथून जातो. तुम्ही इनकन्व्हिनियन्सकडे निरीक्षण करून बघा, हा पण जातो. अबॉलिश करा म्हणजे नष्ट करा, हा पण जातो. मुहूर्त कोणता, बिअर. इतकं सोपं असतं ते. नो, म्हणजे तुमचं भाषेकडे जर थोडंसं लक्ष असलं, वाक्य तुम्हाला नीट समजलं आणि त्या वाक्यानुसार जे दिलेले जे म्हणजे कधी कधी एखाद्या प्रश्नाला तुम्हाला जास्त पण वेळ लागला तरी चालेल, पण त्याचं उत्तर करेक्ट जर येत असेल तर तुम्ही थांबलं पाहिजे. म्हणजे तिथे उगाच आपण घाई करायची, पटपट लवकर पेपर देऊन बाहेर निघायचा, किंवा मग सगळे पेपर मी सगळे क्वेश्चन अटेम्प्ट केले आणि मग खूप खुश व्हायचं. यापेक्षा तुम्ही 90-95% प्रश्न जरी अटेम्प्ट केले, 80-90%, पण त्यातले जे तुमचं प्रमाण आहे बरोबर असण्याचं ते खूप जास्त असलं पाहिजे, ते 100%च्या आसपास असलं पाहिजे. सो समटाइम्स इट इज इम्पॉर्टंट. तुम्ही ह्या प्रश्नाकडे नीट एकदा बघितलं की तुमच्या लक्षात येईल की कुठला शब्द मी ठेवू शकतो. की चेअरमनने गेस्टला रिक्वेस्ट केली, रिक्वेस्ट काय की गैरसोयी रिमूव्ह करा, असं थोडंच गेस्ट कधी रिमूव्ह नाही करणार आहे. सो प्लीज अंडरस्टँड द लॉजिक ऑफ द लँग्वेज ॲज सच. आपण थोडं पुढे जाऊ. 7वा प्रश्न, मोनोपॉलिस्ट इज अ पर्सन. आता मोनो हा शब्द कोणासाठी वापरतात, मोनो इज अ वर्ड जनरली यूज फॉर वन. मोनो कोणासाठी वापरतात, एकासाठी वापरतात. मोनोपॉलिस्ट इज अ पर्सन. कोण असतो मोनोपॉलिस्ट, हॅव्हिंग सोल राईट्स, ज्याच्याकडे संपूर्ण अधिकार असतात एकट्याकडे. हॅव्हिंग अ फ्यू राईट्स, ज्याच्याकडे कमी अधिकार असतात. हॅव्हिंग सम पॉवर्स टू प्रमोट समबडी, की काही लोकांना प्रमोट करण्यासाठी काही पॉवर्स, किंवा हॅव्हिंग नो पॉवर्स. आता तुम्ही बघा, मी आधीच सांगितलं मोनोचा अर्थ होतो एक,
एक चालकानुवर्ती म्हणतात त्याला मराठीमध्ये, एक चालकानुवर्ती. म्हणजे इथे तुम्हाला दिसतंय की ज्याच्या आता मोनोपॉली पासून हा शब्द तयार झालाय. कसा आहे हा शब्द? मोनोपॉली. मोनोपॉली म्हणजे आपण म्हणतो ना मक्तेदारी. तसा मोनोपॉलिस्ट ज्याच्या एकट्याच्या हातामध्ये संपूर्ण अधिकार असतात त्याला मोनोपॉलिस्ट म्हणतात. अँड ऑन द बेसिस ऑफ दिस आपण हे बघू शकतो की मोनोपॉलिस्ट कोण असतो? हॅव्हिंग सोल राईट. सोल म्हणजे एकट्याकडे संपूर्ण ज्याचे राईट्स असतात त्याला आपण मोनोपॉलिस्ट असं म्हणत असतो. ओके, सो लेट अस मूव्ह अ लिटिल फर्दर. इकडे येऊ आपण 8 नंबरला. पिकआउट. काय पिकआउट करायचंय? रॉंग मॅचिंग. रॉंग मॅचिंग. आता इथे मॅचिंग दिलेले आहेत. मग थॉर्न त्याचा प्लुरल फॉर्म नो, म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल असं दिलेलं आहे. थॉर्न थॉर्न्स, गुज गिज, थिसिस थिसिसिस, नाईफ नाईव्स. आता यापैकी जो आहे थॉर्न आणि थॉर्न्स हा बरोबर आहे. नाईफ आणि नाईफ्स पण आपल्याला माहिती असतो बऱ्यापैकी, आपण बघून ठेवलं. गुज आणि गीज पण आपल्याला कळतं की जिथे जनरली डबल ओ असतो तिथे डबल ईने आपण त्याचं प्लुरल फॉर्म करतो. परंतु थिसिसचा आपण असं करत नाही. थिसिसचा आपण काय करतो? थिसिस आय एसच्या ऐवजी काय होतो? तो ई एस मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे हे खूपच असं ट्रिकी आहे, मजेदार आहे. आपल्याला बघावंच लागतं की थेसिस आपण काय म्हणतो? थेसिस याला SIS केलेला आहे राईट. त्याचा प्लुरल होताना ES करायला लागतो आपल्याला. सो द आन्सर इज दिस सी, थिसिस. तो रॉंग आहे. नो, रॉंग आपल्याला काय निवडायला लावलं? रॉंग मॅचिंग निवडायला लावली. म्हणजे तिघं बरोबर आहेत. 1 2 3 रॉंग मॅचिंग हे आहे. करेक्ट. नेक्स्ट इज दॅट आयकॉनोक्लास्ट इज अ पर्सन. आयकॉनोक्लास्ट कोण पर्सन असतो? हु डज नॉट बिलीव्ह इन डेमोक्रेसी, अटॅक्स वाइडली हेल्ड बिलीव्स अँड कस्टम्स, बिलीव्स इन गॉड, हेट्स रिलिजन. तर आता हे आणि हे तर लगेच पटकन कट होतात राव. म्हणजे रिलिजनला हेट करतो तो, की अटॅक्स वाइडली हेल्ड बिलीफ्स अँड कस्टम्स म्हणजे मोठ्या प्रमाणावर श्रद्धा ज्या पसरलेल्या असतात त्याच्यावरती जोरदार अटॅक करणारा, त्याला मूर्तिभंजक म्हणतात मराठीमध्ये. मूर्तिभंजक म्हणतात त्याला. की असा जो व्यक्ती असतो त्याला काय म्हणतात? आयकॉनोक्लास्ट. हा खूप स्पेसिफिक वर्ड आहे, तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. नेक्स्ट इज वर्डिक्ट. वर्डिक्ट हा शब्द ज्युडिशियरीशी निगडित आहे. वर्डिक्ट म्हणजे काय? ओपिनियन, opinion of a priest, opinion of a doctor, or the official डिसिजन. वर्डिक्टचा अर्थ फक्त या डिसिजन मध्ये आपल्याला सापडतो म्हणून आपण याच्याकडे जातो लगेच. दॅट इज नॉट ओपिनियन. वर्डिक्टचा स्ट्रेट फॉरवर्ड मिनिंग इज अ डिसिजन, निर्णय. नो, आणि ज्युडिशियरी मध्ये खास करून हा शब्द वापरला जात असतो. नेक्स्ट इज विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस शोज द करेक्ट यूज ऑफ द इडियम फॉर अ रेनी डे. आता हे थोडंसं अवघड जाणार आहे. अवघड यासाठी की नेमकं रेनी डे साठी, फॉर अ रेनी डे साठी यापैकी कुठला इडियमचा आपल्याला वापर केला पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी आपण जास्त वेळ न घेता लगेच आपण इथे बघू. वन मस्ट सेव्ह इनफ फॉर अ रेनी डे. नो, म्हणजे रेनी डे साठी बरं आपण साठवणूक करून ठेवली पाहिजे. सो म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम्स इडियम्स आणि फ्रेजेसमध्ये तुम्हाला या गोष्टी बघायला मिळतात. नेक्स्ट इज 12th. द सेंटेन्स मोहन अँड माया हॅव फॉलन आउट विथ इच अदर ओव्हर द एज्युकेशन ऑफ देअर चिल्ड्रेन. आता इथे पुन्हा काय आलेली फ्रेज आलेली आहे. नो, मोहन अँड माया हॅव फॉलन आउट विथ इच अदर. फॉलन आउट विथ इच अदरचा अर्थ होतो भांडण करणे. आणि मग तुम्हाला इथे भांडण करण्याशी निगडित कोणता? दे हॅव क्वारल्ड विथ इच अदर असा डी हे उत्तर तुम्हाला घ्यावं लागणार आहे. ऑल राईट, लेट अस मूव्ह अ लिटिल फास्टर. चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द ऑल्टरनेटिव्ह फॉर द ब्लँक स्पेस इन द सेंटेन्स. म्हणजे सेंटेन्स मध्ये जो ब्लँक स्पेस दिलेला आहे हा, त्याच्यामध्ये तुम्हाला पटकन काहीतरी. ही ड्रीम्ड ऑफ बिकमिंग अ मॅटेनी आयडॉल. नो, मॅटिनी आयडॉल म्हणून त्याला, आयडॉल म्हणजे मूर्ती, म्हणजे त्याला मॅटिनी आयडॉल बनण्याचं त्याच्यासाठी महत्त्वाचं काम होतं. नो, सो लेट अस गो फॉर द नेक्स्ट. आपण लगेच पुढे जाऊ आणि बघूयात की आपल्याला आणखी काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांचा आपण इथे विचार करणार आहोत.
Okay, so these are the questions. Choose the correct alternative nearest the meaning of the keyword malfactor. Malfactor, mal is negative. Negative word आहे ना, malnutrition, malpractice. तसं malfactor मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, malfactor म्हणजे असा कोण, poor addition नो, miser नो, criminal yes. जो क्रिमिनल ऍक्टिव्हिटी मध्ये असतो किंवा ज्यांनी काहीतरी गुन्हा केलेला असतो त्याला आपण malfactor मध्ये. Complete the following sentence using the appropriate word from the given alternatives. You cannot take me to prison. I know my rights. एक माणूस असं म्हणतोय, नो यू कॅनॉट टेक मी टू द प्रिझन, आय नो माय राईट्स. म्हणजे तो माणूस काय करतोय मग या चारही गोष्टींपैकी, तो जोरदारपणे प्रोटेस्ट करतोय. नो प्रोटेस्टेड दॅट दिस मॅन, तो शाउट पण नाही करते, एक्सक्लेम पण नाही करते, तो ऑब्जेक्ट पण नाही करतो, तो काय करतोय, प्रोटेस्ट करतोय. यू कॅनॉट डू दिस, दिस इज माय राईट. आपल्या राईटसाठी तो प्रोटेस्ट करतोय, निषेधाचा स्वर तो इथे व्यक्त करत आहे. कंप्लीट द, म्हणजे याचं उत्तर आपल्याला बघायला पाहिजे, नो दॅट इज प्रोटेस्टेड. ओके, नेक्स्ट इज complete the sentence with the correct form of the verb from the following. Heat the oil till it, अशा प्रकारचं जे वाक्य असतं म्हणजे ज्याची सुरुवात इम्परेटिव्ह सेंटेन्सने होते. इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्याने होते. त्याच्या पुढे जर पुन्हा एक वाक्य येत असेल तर जनरली ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये जायला पाहिजे. आणि आपण इथे बिगिन्सच काय घेतोय, आपण इथं विल बिगिन का नाही घेते, बिगॅन का नाही घेते, हॅज बिगन का नाही घेते, कारण की या प्रत्येकाचा टेन्स वेगळा आहे. हा जर घेतला असता तर पास्ट टेन्स झाला असता, हा जर घेतला असता तर पास्ट प्रेझेंट परफेक्ट झाला असता, हा घेतला असता तर सिंपल फ्युचर टेन्स झाला असता. म्हणून जनरली इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये, आज्ञार्थी वाक्यांमध्ये, ऑर्डर सेंटेन्समध्ये पहिलं वाक्य म्हणजे जे वाक्य सुरू होतं त्याच्यानंतर जर पुन्हा एक वाक्य येत असेल, पुन्हा एक वाक्य येत असेल तर ते वाक्य जनरली सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये येतं. म्हणून आपल्या इथे काय असणार आहे, हिट द ऑइल टिल इट बिगिन्स टू स्मोक. ओके, जोवर तो धूर निघत नाही तोपर्यंत ते काय म्हणतात, तेल तुम्ही तापवा किंवा त्याला गरम करा. Here is the price of conversation. Choose the correct question word from among the following. Dash dash was he talking to? His brother. No. Dash dash was he talking to? Who he was talking to? असं म्हणता येईल. म्हणजे इथे whom न घेता आपण काय करतो जनरली, who आणि शेवटी जर टू आला तर आपण इकडे whoचं म्हणजे तो कोणाशी बोलत होता, who was he talking to. हा थोडासा ग्रामॅटिकल पार्ट आहे. तुम्ही मराठी आणि इंग्रजी व्याकरण जर चांगलं सोडवू शकलात तो सोपा भाग आहे, तर तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप सोप्या होऊन जातात आणि मग तुम्ही सहजपणे परीक्षा पास होऊ शकतात. तुमचं जे स्वप्न आहे ते स्वप्न अधिकारी बनण्याचं तुम्ही पूर्ण देखील करू शकतात. नेक्स्ट 2च प्रश्न आता राहिले ते आपण बघूयात आणि मग आपण जाऊ पुढे. फिल द ब्लँक, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. प्लीज एक्सक्यूज मी. आता इथे मी 2 ठिकाणी आहे. एक्सक्यूज फॉर मी असं काय आपण म्हणत नाही, म्हणजे हा कट झाला. एक्सक्यूज मी फॉर लेट, एक्सक्यूज मी लेट असं पण आपण म्हणत नाही. एक्सक्यूज मी फॉर लेट आणि एक्सक्यूज मी फॉर बिंग लेट असे 2 आहेत आपल्याकडे. तर जनरली आपण ज्यावेळी माफी मागतो किंवा आपल्याकडनं चूक झाली असं झालं की त्याच्यानंतर आपण काय करत असतो, बिंगचा वापर करत असतो. सो एक्सक्यूज मी फॉर बिंग लेट. एक्सक्यूज मी फॉर म्हणजे आपण स्वतः ती कृती केलेली असली तर आपण बिंग म्हणतो आणि तीच कृती दुसऱ्यावर आपण आदळली असेल तर आपण हॅव्हिंग म्हणत असतो. आता इथे काय, उशीर मला, फॉर बिंग लेट, उशीर झाल्याबद्दल किंवा उशीर झाल्यामुळे मला माफ करा असं येते. एक्सक्यूज मी, मला माफ करा, क्षमा करा. सो हिअर यू गेट दॅट एक्सक्यूज मी फॉर बिंग लेट. Next is a thing that is 19 बघू आपण. Fill in the blank with the appropriate word from the following to complete this sentence. Put dash dash the clock. It is 20 minutes fast. म्हणजे क्लॉक कसं वाचावं, कसं त्याला रीड करावं, म्हणजे क्लॉक जो आहे घड्याळ हे 20 मिनिट्स फास्ट चालू आहे म्हणून त्याला पुट बॅक करा. आणि आपला शेवटचा म्हणजे आजचा शेवटचा प्रश्न आहे,
पिक आउट द मोस्ट करेक्ट सेंटेन्स स्ट्रक्चर, म्हणजे आपल्याला मोस्ट करेक्ट सेंटेन्स स्ट्रक्चर काय करायचं आहे, पिक आउट करायचं. नो, पिक आउट द मोस्ट करेक्ट सेंटेन्स स्ट्रक्चर. मग 4 आपल्याला वाक्य दिलेली आहेत. 4 वाक्यांमध्ये आपण जर नीट बघितलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की 4ही वाक्यांची सुरुवात हार्डली ह्या शब्दाने होते. नो, हा शब्द आहे तो हार्डली. ही हॅड, हार्डली हॅड ही, हार्डली हॅड ही, नो, आणि हार्डली ही हॅड. आता याच्यामध्ये अगदी स्टार्टिंग पॉइंटला सांगून टाकतो मी तुम्हाला की हार्डलीच्या वाक्यानंतर लगेच, हार्डली या शब्दानंतर लगेच अशा प्रकारच्या सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये हॅड आला पाहिजे. नो, काय आला पाहिजे, आपला हॅड आला पाहिजे हार्डलीच्या वाक्यामध्ये. आणि मग इथे तुम्हाला दिसेल की, एक्सक्यूज मी, इथे तुम्हाला दिसेल की हार्डलीच्या वाक्यामध्ये हॅड कुठे आहे लगेच, तर यामध्ये नाही, म्हणजे हा कट झाला. राईट, याच्यामध्ये आहे म्हणजे हा आपण तात्पुरता ठेवू. याच्यामध्ये देखील हॅड आहे म्हणजे हा तात्पुरता ठेवू, आणि याच्यामध्ये हॅड नाही म्हणजे हा पण कट झाला. म्हणजे ऑटोमॅटिकली 2 तर कटच होतात, कारण की एवढं सेंटेन्स स्ट्रक्चर आपल्याला माहीत असायलाच पाहिजे. आणि मग हे 2 राहतात. मग 2 मधून एक कोणतं निवडायचं, तर आपल्याला निवडायला लागेल हार्डली व्हेन असं असतं वाक्याचं स्ट्रक्चर. म्हणजे आपण डू ॲज डायरेक्टेड मध्ये काय कसे वाक्य बघतो आपण, वी सी द काइंड ऑफ सेंटेन्स हार्डली व्हेनची वाक्य असतात. ती कसली असते, हार्डली व्हेनची वाक्य असतात. आणि नो सुनर दॅनची वाक्य असतात. जो दॅन आपण इथे बघतोय ना, आपल्याला इथे बघायला मिळतोय बघा, हार्डली हॅड आहे आणि इथे व्हेन आहे, आणि हार्डली हॅड इथे पण आहे, पण इथे दॅन असल्यामुळे मग हा काय होतोय, हा देखील कट होतोय दॅनचा. आणि मग उरतो कोणता, हार्डली व्हेन. म्हणजे हार्डली नंतर हॅड पण आला पाहिजे आणि त्या वाक्यामध्ये व्हेन पण आला पाहिजे, म्हणून ते त्यावेळी ते वाक्य होतं हार्डली व्हेनचं वाक्य होतं. राईट. सो या पद्धतीने आपण प्रश्नपत्रिका सोडवतो मित्रांनो. यासाठी खूप महत्त्वाचं आहे की तुम्हाला विचार करण्यासाठी अधिक वेळ हवा असेल तर तुम्हाला प्रश्न खूप पटकन समजले पाहिजेत. प्रश्न खूप पटापट समजले पाहिजेत. म्हणजे वाचलं आणि प्रश्न समजला असं झाल्यानंतर, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की प्रश्नांचं आकलन जर आपल्याला पटकन झालं तर आपल्याला प्रश्नाचा जो पर्यायी शब्द निवडण्यामध्ये अधिक वेळ मिळतो आणि आपण चांगल्या पद्धतीने परीक्षा काढू शकतो. मग ते कुठलाही प्रश्न असो, तो मराठी व्याकरणाचा असू देत, इंग्रजी व्याकरणाचा असू देत, सामान्य ज्ञानाचा किंवा बुद्धिमापन चाचणीचा, आपल्याला पटकन कळलं पाहिजे की ह्या प्रश्नामध्ये याचा इसेन्शियल एलिमेंट काय आहे. इथे फिल म्हटलंय म्हणजे भरायचं आहे, इथे पिक म्हटलंय म्हणजे पिक करायचं आहे. इथे करेक्ट आपण इकडे बघूया, अँड ऑल इज यूज बाय, डिरेक्टली इथे एक वाक्य दिलेलं आहे. ह्या पद्धतीने आपण बघूया. उद्या आपण खूप जास्त प्रश्न बघूयात. इंग्रजी ग्रामरचे जवळपास सगळे प्रश्न बघू आणि परवा आपण मराठी ग्रामरच्या संदर्भामध्ये सराव प्रश्नपत्रिकेचा वापर करू. तोपर्यंत आमच्या चॅनलला बघत राहा. व्हिडिओ आवडला तर नक्की याला लाईक करा, जेणेकरून मला आणखी छान वाटेल. त्याच पद्धतीने कॉमेंट बॉक्समध्ये लिहा की कुठला टॉपिक अधिक व्यापक पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितला पाहिजे. अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब द चॅनल अँड प्रेस द बेल आयकन ॲज सच. थँक यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट.